तुमच्यावरती सातत्याने टोकाचा आरोप करतात। सर, सुरेश धस तुमच्यावरती टोकाचा आरोप करतात, काही प्रत्युत्तर त्यांना काही? आपण पाहिलं की मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे निघालेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा बोलणार आहोत त्यांच्याशी। बोल पुढे सर, तुम्ही बोलत नाही यात कुठेतरी संदिग्धता निर्माण होते। आता कॅबिनेटला जात आहे का म्हणलं जातं कॅबिनेट। सुरेश धस सातत्याने तुमच्यावरती आरोप करतात आहेत सर, त्यांना प्रत्युत्तर मिळणार का, काही उत्तर होणार आहे का त्यांच्यावर योग्य वेळेला? आपण पाहिलं की धनंजय मुंडे जे आहेत ते आता मंत्रिमंडळाच्या बैठकीकरता मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरती पोहोचलेले आहेत। त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की मंत्रिपदाचा कोणताही राजीनामा दिलेला नाही। थोड्या वेळापूर्वी अजित पवारांच्या दालनात कॅबिनेटची प्रीम बैठक पार पडली पक्षाची, त्यामध्ये सर्वच राष्ट्रवादीचे जेवढे मंत्री आहेत ते उपस्थित होते आणि आता मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात आणि धनंजय मुंडे आणि इतर राष्ट्रवादीचे आमदार मंत्री जे आहेत ते या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीला पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण या ठिकाणी पाहताय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत। आमचे प्रतिनिधी अक्षय मनकणी यांनी त्यांना प्रश्न विचारला की सुरेश धस यांनी तुमच्यावर आरोप केलेले आहेत, त्यांना उत्तर मिळणार का? तर यावर धनंजय मुंडेंनी असं उत्तर दिलेलं आहे की योग्य वेळेला, आणि त्यांनी जास्त काही बोलण्यास या ठिकाणी नकार दिलाय। राजीनामा वगैरे दिलेला नाही। राजीनामा वगैरे दिलेला नाही। मुंडे साहेब, तुम्ही राजीनामा दिल्याची चर्चा आहे, काय कॅबिनेटला कशाला आलो? परंतु सातत्याने तुमच्या राजीनाम्याची मागणी सुरेश धस आणि इतर मंडळी करतात आहेत सर। सुरेश धस तुमच्यावरती सातत्याने टोकाचा आरोप करतात आहेत। सर, सुरेश धस तुमच्यावरती टोकाचा आरोप करतात, काही प्रत्युत्तर त्यांना काही होत्या? अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेवढ्या काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांची एक प्री कॅबिनेट बैठक जी आहे ती अजित पवार यांच्या कार्यालयामध्ये झाली। आपल्यासोबत धनंजय मुंडे आहेत। मुंडे साहेब, तुम्ही राजीनामा दिल्याची चर्चा आहे, मग प्री कॅबिनेटला कशाला आलो? परंतु सातत्याने तुमच्या राजीनाम्याची मागणी सुरेश धस आणि इतर मंडळी करतात आहेत सर। सुरेश धस तुमच्यावरती सातत्याने टोकाचा आरोप करतात आहेत। सर, सुरेश धस तुमच्यावरती टोकाचा आरोप करतात, काही प्रत्युत्तर त्यांना काही? आपण पाहिलं की मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे निघालेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा बोलणार आहोत त्यांच्याशी। बोल पुढे सर, तुम्ही बोलत नाही यात कुठेतरी संदिग्धता निर्माण होते। आता कॅबिनेटला जात आहे का म्हणलं जातं कॅबिनेट? सुरेश धस सातत्याने तुमच्यावरती आरोप करतात आहेत सर, त्यांना प्रत्युत्तर मिळणार का, काही उत्तर होणार आहे का त्यांच्यावर योग्य वेळेला? आपण पाहिलं की धनंजय मुंडे जे आहेत ते आता मंत्रिमंडळाच्या बैठकीकरता मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरती पोहोचलेले आहेत। त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की मंत्रिपदाचा कोणताही राजीनामा दिलेला नाही। थोड्या वेळापूर्वी अजित पवारांच्या दालनात कॅबिनेटची प्रीम बैठक पार पडली पक्षाची, त्यामध्ये सर्वच राष्ट्रवादीचे जेवढे मंत्री आहेत ते उपस्थित होते आणि आता मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात आणि धनंजय मुंडे आणि इतर राष्ट्रवादीचे आमदार मंत्री जे आहेत ते या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीला पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। साहेब, तुम्ही राजीनामा दिल्याची चर्चा आहे, काय प्री कॅबिनेटला कशाला आलो? परंतु सातत्याने तुमच्या राजीनाम्याची मागणी सुरेश धस आणि इतर मंडळी करतात आहेत सर। सुरेश धस तुमच्यावरती सातत्याने टोकाचा आरोप करतात आहेत। सर, सुरेश धस तुमच्यावरती टोकाचा आरोप करतात, काही प्रत्युत्तर त्यांना काही? आपण पाहिलं की धनंजय मुंडे जे आहेत ते आता मंत्रिमंडळाच्या बैठकीकरता मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरती पोहोचलेले आहेत। त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की मंत्रिपदाचा कोणताही राजीनामा दिलेला नाही। थोड्या वेळापूर्वी अजित पवारांच्या दालनात कॅबिनेटची प्रीम बैठक पार पडली पक्षाची, त्यामध्ये सर्वच राष्ट्रवादीचे जेवढे मंत्री आहेत ते उपस्थित होते आणि आता मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात आणि धनंजय मुंडे आणि इतर राष्ट्रवादीचे आमदार मंत्री जे आहेत। मुंडे साहेब, तुम्ही राजीनामा दिल्याची चर्चा आहे, काय प्री कॅबिनेटला कशाला आलो? परंतु सातत्याने तुमच्या राजीनाम्याची मागणी सुरेश धस आणि इतर मंडळी करतात आहेत सर। सुरेश धस तुमच्यावरती सातत्याने टोकाचा आरोप करतात आहेत।
सर सुरेश दास तुमच्यावरती टोकाचा आरोप करतात, काही प्रत्युत्तर त्यांना काही आपण पाहिलं की धनंजय मुंडे जे आहेत ते आता मंत्रिमंडळाच्या बैठकीकरता मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरती पोहोचलेले आहेत. त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की मंत्रिपदाचा कोणताही राजीनामा दिलेला नाही. थोड्या वेळापूर्वी अजित पवारांच्या दालनात कॅबिनेटची बैठक पार पडली पक्षाची. त्यामध्ये सर्वच राष्ट्रवादीचे जेवढे मंत्री आहेत ते उपस्थित होते आणि आता मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात. आणि धनंजय मुंडे आणि इतर राष्ट्रवादीचे मंत्री जे आहेत, मुंडे साहेब तुम्ही राजीनामा दिल्याची चर्चा आहे, काय नक्की? कॅबिनेटला कशाला आलो असतो? परंतु सातत्याने तुमच्या राजीनाम्याची मागणी सुरेश धस आणि इतर मंडळी करतात आहेत. सर सुरेश धस तुमच्यावरती सातत्याने टोकाचा आरोप करतात आहेत. सर सुरेश धस तुमच्यावरती टोकाचा आरोप करतात, काही प्रत्युत्तर त्यांना काही आपण पाहिलं की धनंजय मुंडे जे आहेत ते आता मंत्रिमंडळाच्या बैठकीकरता मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरती पोहोचलेले आहेत. त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की मंत्रिपदाचा कोणताही राजीनामा दिलेला नाही. थोड्या वेळापूर्वी अजित पवारांच्या दालनात कॅबिनेटची बैठक पार पडली पक्षाची. त्यामध्ये सर्वच राष्ट्रवादीचे जेवढे मंत्री आहेत ते उपस्थित होते आणि आता मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात. आणि धनंजय मुंडे आणि इतर तर मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे. या बैठकीसाठी धनंजय मुंडे उपस्थित होते. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीची बैठक झालेली आहे. महत्वाची बातमी आपण पाहताय, अगदी काही वेळातच काही मिनिटातच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती झालेली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झालेली आहे आणि आता काही वेळातच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा सुरुवात होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी धनंजय मुंडे हे मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत. आमचे प्रतिनिधी अक्षय मनकणी यांनी त्यांना थेट प्रश्न विचारला की सुरेश धस यांच्याकडून तुमच्यावर टोकाचे आरोप केले जात आहेत, तर तुम्ही प्रत्युत्तर देणार का? तर त्यावर योग्य वेळ आल्यावर बोलणार असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.